लोणंद शहरातून आजची मोठी बातमी। शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित लोड शेडिंग विरोधात नागरिकांचा संताप उसळलाय। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। शहरातील काही भागात वीज बंद तर काही भागात वीज पुरवठा सुरू असल्याने नागरिकांनीच महावितरणच्या सबस्टेशनवर धडक देत अभियंत्याला घेराव घातला। एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। नागरिकांची ठाम मागणी, लोड शेडिंग करायची तर संपूर्ण शहरात करा, अन्यथा अजिबात करू नका। यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी MSCB मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेत नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला। वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने लाखो रुपयांचा दंड वसूल केला असला तरी अजूनही अनियमित लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त झालेत। लोणारमध्ये झालेले हे आंदोलन शहरातील वाढत्या वीज संकटाची गंभीरता अधोरेखित करते। लोणार तालुक्यात जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात महाविकास आघाडीने जोरदार धरणे आंदोलन केले। या आंदोलनावेळी तहसील कार्यालय परिसर घोषणाबाजीने अक्षरशः दणाणून गेले। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करून हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। या प्रसंगी बोलताना शिवसेना उबाटा गटचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी जनसुरक्षा विधेयक कायद्यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येत असल्याचा आरोप केला। आंदोलन केल्यास अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेवून संपत्ती जप्त केली जाणार असल्याने हा कायदा लोकशाही विरोधात असल्याचं ते म्हणाले। या आंदोलनावेळी काँग्रेसचे माजी तालुका प्रमुख राजेश मापारी आणि ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत या कायद्यामुळे आपले स्वातंत्र्य हिरावले जात असल्याचं सांगितले। या धरणे आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशुभा फुके, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजूभाऊ बुदवत, काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख समद, सेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव, माजी नगराध्यक्ष भूषणभाऊ मापारी, विजय मोरे, प्रदीप संचेती, तेजराव घाया, तानाजी मापारी, नितीन शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। लोनार के काटेनगर में पिछले 40 सालों से वहाँ के जो रहने वाले हैं ये महावितरण कंपनी की हाई टेंशन तार की वजह से परेशान थे। उनके घरों पे से वो तार गई थी और वो जो तार इस्तेमाल किया है वो LT लाइट का बारीक वाला तार इस्तेमाल किया, इसलिए इससे पहले 2 बार ये तार टूटकर 2 लोगों ने अपनी जान गंवाई। ये तीसरी बार वही तार टूटी। ईश्वर की कृपा थी कि कोई उसमें हानि नहीं हुई। फिर हमने महावितरण कंपनी को इशारे दिए, यदि 3 दिन के अंदर ये हाई पावर की लाइट आपने यहाँ से उखाड़कर बाजू से नहीं डाली तो हम शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष की ओर से बड़ा आंदोलन छेड़ेंगे। और महावितरण ने 3 दिन के बाद वहाँ पर अपना कार्य शुरू किया और आज ये 100% वहाँ की हाई टेंशन लाइट 11 kV की लाइट ये वहाँ से हटा दी गई है, उसका स्थलांतर किया गया है। जय महाराष्ट्र। मैं डॉक्टर गोपाल सिंह बशीरे, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष का जिला संगठक।